हा लेख कोणी लिहिलाय माहिती नाही, पण मनाला स्पर्श करून गेला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. याचे सर्व श्रेय याच्या मूळ लेखकालाच जाते. खरंच प्रत्येक सासूने जर सुनेला असे समजून घेतले तर त्या सुनेला त्या घरात रुळायला वेळ लागणार नाही. तर गोष्टीला सुरुवात करूया. आजच्या गोष्टीचं नाव आहे नवी दुनिया. लग्न होऊन ती शहरात आली. तसे तर तिला शहर नवे नव्हते. काही ना काही निमित्ताने ती शहरात येत होती, पण आता कायमची आली होती. नवऱ्याचे तिच्याकडे लक्ष होते. घरात नातेवाईकांची धूम असताना तो तिच्याशी काहीच बोलू शकला नाही. एक एक करत सगळे आपापल्या घरी परतले. ती घरात रुळायचा प्रयत्न करत होती. तिच्या वयाची नणंद सतत तिच्या अवतीभोवती होती. दोघींची चांगलीच गट्टीही जमली होती. नवरा तर भोवऱ्यासारखा वागत होता. त्याच्या त्या धीटपणामुळे तिला कधीकधी अगदी कानकोंडे झाल्यासारखे होत होते. त्याच्या आईने आपणहून दोघांनाच बाहेर फिरायला पाठवले. त्या दोघांना घरी परतायला थोडा उशीर झाला. ती खूप नर्वस झाली. घरी येताच तिने सासू सासऱ्यांना सॉरी म्हटले. उशीर झाल्याबद्दल तिने त्यांची माफी मागितली. चल वहिनी, 8 तर वाजलेत, उशीर काय? दोघं घरून सांगून तर गेला होतात ना? और शादीशुदा हो, थोडी हमारा भैया आपको भगा के ले गया था, नणंद म्हणाली. नंतर तिने सासूला आणि नंदेला हळूच सांगितले. तिच्या माहेरी मुलींनी घरी दिवस मावळायच्या आत येण्याची सक्ती होती. अगदी क्वचित त्यांना संध्याकाळी मुलींना बाहेर जायची परवानगी असायची. तेही कोणी घरचे मोठे सोबत असतील तरच. घरच्यांना मुलींना संध्याकाळी एकटीने बाहेर पाठवायची भीती वाटायची असं तिने तिच्या सासूला सांगितले. काही कटू अनुभव आईवडिलांना कडक होण्यास भाग पाडतात. मुलांनी प्रत्येक वेळी जबाबदारीने वागले पाहिजे, सासूबाईंनीही तिला समजून सांगितले. आपल्याकडे काही असा नियम नाही, पण कोण किती वाजता येणार हे मात्र सांगून बाहेर पडायचं असतं. ऑफिसमध्ये अचानक एखादं काम निघालं तर आम्ही एक मेसेज करतो फक्त, तेवढं पुरेसे. या विषयावर ती नवऱ्याशी बोलल्यानंतर तो तिला विश्वास देत म्हणाला, होईल तुलाही याची सवय. 2 दिवसांनी तिच्या सासूने संध्याकाळचा स्वयंपाक करताना बरीच काटछाट केली. एवढाच भात पुरे, पोळ्या जास्त नकोतच. तिला कणिकही पुरेशी मळू दिली नाही. त्यांनी स्वतःच बेताचीच भाजी चिरली. तिला काहीच समजेना. घरच्यांना पुरायला नको का? तिने धीर करून विचारले. तर सासू जरा आवाज चढवूनच बोलली, 1 दिवस कमी स्वयंपाक पुरत नाही का? रोज काय घरी पोटभरच जेवायचं असतं का? तिला खूपच टेन्शन आलं. नवीन माणसं, नवं घर, ती खूप बेचैन झाली. काय बोलावं? तिला काहीच समजेना. ती उगाचच इकडे तिकडे करत राहिली. सासू आणि नणंद मात्र अगदी नेहमीसारखं वागत होत्या. सासूने स्वयंपाकघरात झाकपाक केली, ओटा आवरला आणि नव्या सुनेला हाक मारली. काय झालं आई, मदत करू का? तिने विचारलं. खरं तर ती खूप उदास झाली होती आणि ती उदासीनता लपवायचा ती आटोकाट प्रयत्न करत होती. आवरायला घे, आपण तिघी बाहेर जातोय जेवायला, सासू म्हणाली. तिने आश्चर्याने सासूकडे पाहिले. तेव्हा सासू म्हणाली, आपण तिघीजणीच जाऊ बाहेर, हॉटेलात जेवू, आईस्क्रीम खाऊन चक्कर मारून घरी येऊ. चल आटप लवकर. वहिनी, तू परवा म्हणालीस ना की तुला रात्रीचं बाहेर जायची फारशी सवय नाहीये. तेव्हाच आम्ही दोघींनी ठरवले तुला दीक्षा द्यायचीच. चल मजा करू. तिला डोळा मारत तिची धाकटी नणंद खट्याळपणाने म्हणाली. नंदेचे हे बोलणे ऐकून तिची मगासची तगमग कुठल्या कुठे पळून गेली. सासू म्हणाली, तुला हवे ते कपडे घाल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ते दोघे यायचेत ना अजून, त्यांचं जेवणखाण व्हायचंय, आपण कसं जाणार? तिने शंका बोलून दाखवली. आपल्या फॅमिली ग्रुपवर पाहिलं नाहीस का? मम्माने पप्पा आणि दादाला मेसेज ठेवलाय. ते जेवतील आणि घर आवरूनही ठेवतील. तू चल फक्त. परत नणंदच धावून आली. अगं, तुझ्या दादाची वाट बघतीये ती, तुला नाही कळलं? सासू असे म्हणताच ती गोरीमोरी झाली. नाही नाही, तसं नाही, मी आवरते, आपण निघू. आणि ती त्यांच्या खोलीच्या दिशेने पळत गेली. नवे स्टायलिश कपडे घालून तिघी पटकन तयार झाल्या. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता. गाडीत सासूच्या शेजारी बसून बाहेर पडताना तिला कमालीचे आश्चर्य वाटले. जरा लांबच्याच हॉटेलात जायचे त्या दोघींनी ठरवले होते. रात्री जेवण खाऊन तिघी घरी परतल्या. सासू आणि नंदेला असे आत्मविश्वासाने वावरताना बघून तिला चैतन्य आले. नवे जग तिला दिसले होते. आत्मविश्वास आणि परस्परांचे मन जाणण्याचा नवा पाठ तिला मिळाला होता. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.